नमस्कार. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन रेसिपीमध्ये. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी आज बनवून दाखवणार आहे तुम्हाला मुळ्याची भाजी कशी करायची. मुळ्याच्या ज्या शेंगा असतात त्या आपण खुडून घ्यायच्या आहेत आणि त्या स्वच्छ धुवून अशा कढईत तेल टाकून भाजून घ्यायच्या आहेत. डाग पडस्तोपर्यंत आपल्याला ह्या शेंगा चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत. बारीक मोठा गॅस करून ह्या शेंगा चांगल्या भाजून घेतल्या मी. आणि इथे बघा ह्या अशा भाजून घ्यायच्या. आणि मी यात काय जास्त मसाला वापरणार नाही. हे काढून घेतलं आणि कढई न धुता मी त्याच कढईमध्ये तेल थोडंसं टाकून घेतलं आणि कांदा चिरून एक घेतला. आता आपल्याला कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये. आणि मी तेलामध्ये बघा चटणी टाकते, थोडंसं तिखट टाकायचं, हळद टाकायची आणि गरम मसाला टाकायचा. आणि हे मसाले चांगले तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत. आणि इथं थोडीशी मी तुरीची डाळसुद्धा भिजत घातलेली होती. आता ह्या शेंगा आपण तेलामध्ये टाकून थोडं परतून घ्यायचं. हे मसाले चांगले तेलामध्ये भाजले पाहिजे. ह्या पद्धतीनं आपण हे मसाले भाजून घ्या आणि मग त्या शेंगा त्याच्यात टाकून हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं. चांगल्या हलवून घ्यायच्या आहेत. ह्या सगळा मसाला त्या शेंगांना लागला पाहिजे. इथं बघा मी तुरीची डाळसुद्धा ॲड केलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी. आणि झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आपल्याला. त्यानंतर मी मीठ टाकलं नव्हतं तर मीठ टाकून घ्या तुम्ही चवीनुसार. आणि ह्या शेंगा भाकरीबरोबर खूप छान लागतात. एकदा करून बघा या मुळ्याच्या शेंगांची भाजी. काही ठिकाणी ह्याला या शेंगांना डिकऱ्याची भाजी असं म्हणतात. या शेंगांना डिकरा म्हटलं जातं. तर आम्ही तर ह्यांना काय डिकरा म्हणत नाही किंवा ह्या मुळ्याच्या शेंगा असंच म्हणतो. आणि ह्या थंडीमध्ये ह्या शेंगा असतात आणि ह्या शेंगा खाल्ल्यावर आपल्या शरीरात ऊब तयार होते, कारण ह्या शेंगा उष्ण असतात. आणि ही बघा फायनली अशी आपली भाजी तयार झालेली आहे. भाकरीसोबत खायला एकदम छान.